नमस्कार, मी अनिता मराठमोळी रेसिपी या यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाटे वडे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। बटाट्याची चटणी करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण साहित्य बघूया। चटणीसाठी काय लागतं ते। तर मी 1 किलो बटाटा उकडून त्याचे काप करून ठेवले, त्याच्यानंतर कोथिंबीर कापून घेतली, त्याच्यानंतर 2 कांदे कापले, नंतर थोडा कढीपत्ता घेतलाय आणि हा खरडा ठेचा केलाय। थोडक्यात धने, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि मीठ। मध्ये 1 चमचा धने आहे, 1 चमचा जिरे आहे आणि 10-15 हिरव्या मिरच्या आहे, तिखट मिरची आहे। पुन्हा त्याच्यामध्ये 2 गड्डे लसणाच्या पाकळ्या आहे, म्हणजे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 1 चमचा मीठ आहे आणि हे असं जाड भरड वाटून घ्यायचं। याला आपल्याला 2 चमचे जिरा टाकायचा, 1 चमचा हळद टाकायची, 2 चमचे मोहरी आणि हिंग आणि मीठ, चवीनुसार मीठ। चला आता मी गॅस पेटवते। मोठे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। म्हणजे की आपल्याला हे फोडणीचं साहित्य टाकायचं अगोदर। आपल्याला हे अगोदर फोडणीचं टाकून घ्यायचं। तडतडलं की आपल्याला कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता टाकायचा, त्याच्यानंतर कांदा टाकायचा। कांदा परतत आला की आपल्याला खरडा टाकायचा। खरडा अगोदर का नाही टाकला तर खरडा लगेच खाली लागतो, त्यामुळे आपल्याला खरडा कांद्यात मिक्स करायचा आणि नंतर परतून घ्यायचा चांगला। छान त्याचं परतून घ्यायचं, गॅस करायचा। आपली अशी परतली का बघा, तेल सुटायला लागले ना असं, की आपण याच्यामध्ये आता बटाटा सोडून देऊ। बटाटा करतानाच मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये, त्यामुळे मीठ तुमच्या स्वादानुसार टाका आणि खरड्यात टाकल्यामुळे चटणी आपली खूप छान होते। बटाट्याची चटणी झालेली आहे, तर आपण आता गॅस बंद करून वरतून ही कोथिंबीर टाकून देऊ। अशा रीतीने आपली बटाट्याची चटणी बनवून झालेली आहे। आता आपण वडे बनवण्यासाठी बेसन पिठाचा गोल बनवून घेऊ किंवा बॅटर बनवून घेऊ। वडे बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी बेसनचं पीठ घेतले, त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडा ओवा, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं। त्याच्यात पाट टाकायचं आपल्याला, तर तो थोडासा असं चोळायचा, म्हणजे त्याच्यामुळे वास छान लागतो। असं चोळला की असं टाकून द्यायचं। थोडीशी हळद टाकायची आपल्याला, कारण याच्यामुळे कसं वडे एकदम छान पिवळसर। मध्ये टाकलेला थोडंसं नमक टाकायचं, जास्त नाही, आपण चटणीत मध्ये वापरलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं, आधी मिक्स करून घ्यायचं सगळं आणि घट्टच ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाही। थोडं थोडंच पाणी टाकून मिक्स करायचं। वड्यांचं बॅटर बनवून घ्यायचं, म्हणजे खूप छान वडे होतात। आणि मी फक्त 2 वाटी घालवलं। तुम्हाला जेवढे 1 किलोची बनवायची असेल तेवढं बेसन, 2 किलो बेसन लागतं आपल्याला, तर तेवढं तुम्ही वापरू शकता। कारण मी फक्त जेवढे वडे बनवायचे आपल्याला तेवढंच करणार आहे, 2 वाट्यांचं। पण तेल तापायला ठेवलं, तर तेल तापूपर्यंत आपण वड्याचे गोळे बनवून घेऊ। तर आपली चटणी पण गार झाली, आता आपण गोळे बनवून घेऊ तेल तापूपर्यंत, म्हणजे आपल्याला बेसन पिठामध्ये डुबून वडे करता येते। तर वडे तुमच्या आवडीनुसार किती मोठे छोटे करायचे, शक्यतो एवढा गोळा करायचा, म्हणजे छान होतं। अशा प्रकारे आता घेतले।
अशाच प्रकारे आपले वडे बनवून झालेले आहे. आता मी मिरची तळून घेते. अशा प्रकारे मी सगळे वडे बनवून घेतलेले आहे. तर तुम्ही वडे करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा.